So last time we had discussed, Bruce ratio test. Am I right? Hello. Hello. Yes, sir. Okay. We given some 7 to 8 example. सगळ्यांनी सॉल्व केले ते एक्झाम्पल. येस सर. ओके काय अडचण कोणाला त्याचे आन्सर सांगू का वाटलं? आन्सर ऑलरेडी सांगितलं, लिमिट सांगू का? Yes, sir. सांगा. हो लिमिट सांगतो मी. जस्ट वेट. I will that open that PDF actually. Okay. So do not waste your energy. No, do not waste your energy. तुमची एनर्जी अजिबात वाया घालू नका. चांगल्या कामासाठीच वाया घाला. Okay. All of you see this screen? Okay, this is the question, no? So for first limit, we have just find the limit for the first term. For the first term, limit is or limit L equal to infinity. Limit L equal to infinity. For second term, what is the n term? Un term n divided by 1 plus 2 raised to n. This is your n term. Okay, nth term इथे लिहू. इथे n term का होणार n raised to p upon n factorial. ही n term झाली याची. याची n term का n upon 1 plus 2 raised to n. So what is the limit? Yes, anybody? What is the limit? 0. Yes, it is 0 limit. Very good. Then third example, we got that already this is the nth term. There is no need to modify this nth term. We just write on the limit. So limit is e by 2. Limit is e by 2. The seventh example, already this is the nth term. There is no need to rewrite this equation. So just we got that take as it is. So answer is e by 4. The 4 3 raised to n upon n factorial divided by 3 raised to n. So this is also same as 6 and 7 is same. Either 2 ala, either 3 ala. So what is the limit? Either 2 ala, either 3 ala. What is the limit? Example is E by 3. E by 3. Okay. Then last one is 2n plus 3 raised to 2n plus 1 divided by n factorial. It is divergent. Answer is 0. Answer is 0. So these are the all about the limit. Good one is all about the limit. Okay. Hello. हाँ आता मॅक्झिमम जणांनी सॉल्व केलं नाहीये मला माहिती आहे. डोंट वरी. ओके, कोणी कोणाला फसवायची गरज नाही. तुम्ही स्वतःला फसवताय, त्याच्यामुळे मी काही जास्त बोलत नाही. सुज्ञाचं सांगणे अधिक न लगे. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्हाला काही सांगायची गरज नाहीये. तुम्ही माझ्यापेक्षा पण हुशार आहात हे मला माहिती आहे. फक्त तुमची हुशारी ही दुसरीकडे चालत असते. त्याला थोडंसं डायव्हर्ट करा आणि पर्टिक्युलर ठिकाणी फोकस करा. डू नॉट फोकस विथ पबजी, इंडियन पबजी. ओके, हे सगळं एंटरटेनमेंट, फेसबुक, व्हॉट्सअप हे सगळं भंगार आहे. भंगार. त्यांनी कम्युनिकेशन गॅप पडलं सगळ्यांचा. एकदम भंगार, थर्ड क्लास मी म्हणून त्याला. अजिबात हे नसलं पाहिजे. ते पबजी गेम वगैरे नाही. ओके, तुमची एनर्जी कितीतरी वाया जाते. तुम्ही एखादी पबजी नुसतं पाहत जरी बसला 2 तास 3 तास, ते सुडको काहीतरी आहे. सुडको जर खेळत बसला तर तुम्हाला कमीत कमी 4 प्लेअर मध्ये खेळायला 2 तास कधी जातं कळत नाहीये. हा ठीक आहे, महिन्यातून एकदा ठीक आहे, पण तुम्ही दररोज डेली तेच करत गेला तर तुमचा वेळ हा अमूल्य आहे. त्याला वाया घालू नका. ओके, सगळ्यांचे लिमिट झाले. सो यू मूव टुवर्ड द नेक्स्ट पार्ट आवर. हॅलो सर. हा येस फोन. सर 5व्याला आपण 0 टेस्ट वापरतो ना? वापरली तर चालेल, पण बेटर यूज द रेशिओ टेस्ट. सर रेशो वापरता येत नाही कारण त्यात फॅक्टोरियल टर्म नाही. ऐक फॅक्टोरियल. मी तुला दुसरी एक गोष्ट दिली पहा. तुम्ही जर ह्याच्यात पाहिलं असेल कशामध्ये अल्गोरिदम लिहून देताना मी तुम्हाला एक फर्स्ट
क्वेश्चन काय दिलता, द टर्म कंटेनिंग आयदर फॅक्टोरियल or something modification, something simple expression that we can easily express in terms of un, असं पण दिलतं ना. Yes, sir. We can solve this example by using either ratio test or comparison test or Leibniz test or logarithmic test or any test that is suitable. प्रत्येक टेस्टचे आन्सर येतं, फक्त एवढंच आहे की बाबा लेन जी आहे ती कधी काही एक्झाम्पल मध्ये खूप वाढते, काही एक्झाम्पल मध्ये कमी होते, बस एवढाच फरक आहे. डोंट वरी, वी यूज आयदर दिस और दिस. क्लिअर पवन? सर पण ह्याचं लिमिट 0 आलंय विच इज लेस दॅन 1, मग हे डायव्हर्जंट यायला पाहिजे ह्या टेस्ट रेशो टेस्ट नुसार. हा. So if you use the zero test, what is the limit? You got that un equal to 0. Okay, so we have discussed this question in detail at the end of this lecture. Okay. Yes, sir. Okay. So we have start the we got root test. So I'll share the another screen. Okay. So we start with that. The next test is Cauchy root test. That is Cauchy nth root test. Cauchy nth root test. ओके. आता ही टेस्ट कधी वापरायची? मागची टेस्ट कधी यूज करायची? जेव्हा फॅक्टोरियल किंवा सिंपल एक्सप्रेशन असेल त्यावेळेस वापरायची. ही टेस्ट कधी वापरायची? इफ summation even is series even is positive term series such that limit n tends to infinity. जर ही टेस्ट जेव्हा यूज करायची असेल त्यावेळेस काय घ्यायचं, जे nth टर्म आहे त्याची पॉवर 1/n घ्यायचा, रेस टू 1/n, nth स्क्वेअर रूट घ्यायचं, तुम्हाला nth रूट घ्यायचं. So we take the nth root is equal to L. Then the series is first convergent, second divergent, and third test fail. Okay, for third there is no change. Test fail if L equal to 1. Okay. So conversion in ratio test. Conversion in a ratio test काय? Conversion ratio test काय? L greater than 1. Greater than 1. In root test exactly opposite. म्हणजे काय? Less than 1. Less than 1. आणि divergent in ratio test less than 1. Here exactly opposite, greater than 1. Greater आलं than 1. changes का आले? Yes, sir. Okay, same. Just when you use that root test, then we just take that un raised to 1/n, nth root of that nth term, and then find the limit. We got the easily the limit. Then note, when you use this test, if n present in the power, if n present in the power, means example like n raised to n or something 2 raised to 2n or 1 plus n raised to minus n or 1 plus n raised to 5/2, continuing this way like this, n present in the power. जेव्हा अशा टर्म मध्ये असेल तेव्हा आपण यूज करणार रूट टेस्ट. यस, कधी यूज करायची रूट टेस्ट? when n contain in the power. झाले? Yes, sir.
अभिजित ढेकणे कसं काय आला रे? रोल नंबर 18 अभिजित ढेकणे कसं काय आला तू? अभिजित ढेकणे आहात का तुम्ही तिथे? रोल नंबर 18. हॅलो, रोल नंबर 18, आर यू देअर? रोल नंबर 18, आर यू देअर? का फक्त लावून गेलाय? अभिजित ढेकणे का टाइमपास चाललाय नुसता? काय नाही असं झालं तुमचं. So we will start with the next example. Example कडे जायचं. Hello. Yes, sir. Ratio test and root test is very simple test. These two tests is very simple. So we take that first example. Test the convergence of the series. Test the convergence of is the convergence of summation n 1 upon n raised to n. We take very simple example first of all of summation 1 upon n raised to n. Okay, solution. So series even is equal to what? Summation 1 upon n raised to n. Then even equal to what? 1 upon n raised to n. As n present in power. n present in power. बाकी ठिकाणी कुठे आहे ते त्याचा विचार करू नका. फक्त पॉवर मध्ये n आहे का ते यूज करू. Then we use root test. So what is root test? We take for that limit n tends to infinity. Limit n tends to infinity. un raised to 1 upon n घेणार. So limit n tends to infinity. un आपल्याला माहिती आहे तो काय आहे? 1 upon n raised to n. Take its power of n. So just simplification, what do you get the limit? Limit n tends to infinity. Sorry, power raised to 1 upon n. Na? We take just n raised to n into 1 upon n. So n get cancelled. What is the remaining? Limit n tends to infinity is just simply 1 upon n. So what is the L? L. What is the limit? 0. 0. We got the L is equal to 0. So L is equal to 0, which is greater than or less than 1? Less than 1. Less than 1. Less than 1. 1. Less than 1. So by root test, we return as by root test the series, the given series. So what is the given series? Summation 1 upon Convergent. n is convergent. It's convergent. Okay. So these are the root test examples. Right on. आज टेस्ट आहे. मी फोन करणार नाही कोणाला. तुम्ही टेस्ट दिली का नाही दिली. दिली तर चालेल, नाही दिली चालेल. त्याचा परिणाम तुम्हाला फायनलला टर्मवर्कला दिसणार आहे माझ्या. त्याच्यामध्ये द्यायचे असते तर व्यवस्थित द्या. त्या लिंक काय 5:30 ला लिंक येईल त्या दरम्यानच.
झालंय. पुढचं एक्झाम्पल सेकंड वन. टेस्ट दिस कॉन्व्हर्जन्स ऑफ द सिरीज समेशन ऑफ 2⁻³ divided by 3⁻²n. येस, मला फक्त लिमिट टाका याच्यावरती चॅट बॉक्स वरती. or better put as convergent or divergent. That's the better. Okay, good. Go on. That's good, Mike. Good. Good, Madhuri. Yes, good, 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 good. Yes, check your calculation. Yes, yes, you are the only one person who have put the wrong answer. Yes. So limit 1 tends to infinity, n tends to infinity. We got that 2⁻³ divided by 3⁻²n. Whole bracket or raised to 1 upon n. Yes, Shubham, it's wrong one. Vaishnav, it's wrong one. So just by laws of indices, Ghatankache niyam, a upon b raised to n, a raised to n divided by b raised to n. Same result we apply here. So limit n tends to infinity is 2⁻³ raised to 1 upon n divided by 3⁻²n raised to 1 upon n. Just we have simplified. What we get the answer? L equal to limit n tends to infinity. Yes, what do you get the answer? Is 2³ divided by 3 square. N get cancelled. What is the remaining? 8/9. 8/9 is less than L equal to 8/9 is less than or greater than 1. Is obviously less than 1. Obviously less than 1. So by root test, summation un is, that is summation un. Apply to summation un is Convergent. that convergent. Okay. Yes. Shiv Prasad. नाही ते कन्फ्युज होऊन वाढणार आहे आणखीन. थांबा यश, आणखीन जेव्हा आणखीन एक टेस्ट देईल ना तेव्हा तुम्हाला असं वाटेल की सर भले लकी तुम्ही आहात, आणखीन 5 टेस्ट तुम्हाला एक्स्ट्रा नाही आहेत, नाही तर तुम्ही पूर्ण कन्फ्युज झाला असता कुठलं काय कुठलं काय. ओके. हा, वैष्णवी कुठे चुकलं ते चेक करा. शुभम कुठे चुकलं ते चेक करा. ओके. ओके. सो पुढे जायचं. Yes, sir. ओके ओके.
म्हणजे लिहा पूर्ण डिटेल मध्ये, माझ्यासारखं शॉर्टकट मारू नका. 3^2n 2^3n. मला काय एक्झाम द्यायची नाही, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. मला एक्झाम द्यायची असतं तर मी सिरियसली सगळं लिहिलं असतं. ओके, फोर्थ वन नाही, थर्ड वन ना, सॉरी. summation 1/log n raised to n. And fourth one, 1 plus 1/n raised to minus n square. Sorry. आणि कुठलीही टेस्ट पुढे यूज करू नका. रेशिओला रूट टेस्ट वापरले तर आन्सर येणार नाहीये. ओके. पवन नाही रे, तिसरं मला असं वाटतं चुकलंय. चेक कर पवन. Yes, Madhuri, good. Good morning, sir. Good morning. Good morning. Good morning. Yes. Attending the lecture. Okay, okay. What about my cooker? Cooker, pressure cooker. Ah, you forget all this thing. Rain, due to heavy rain. Okay, okay. Just I will be in 10:30. I will be free. Just the lecture is going on. Yeah. Just lecture is going on. Just 10:30. I'm free. 10:30. Okay. Just we are meeting. Oh, no problem, sir. Just call me. Okay. Thank you. संध्या चुकते असं वाटतं मग संध्या. चेक करा. अश्विनी बरोबर आहे. प्रगती चुकते असं मला वाटतंय. थोडं सही करायचं. प्रगती चुकलं असं वाटतंय मला. यश चुकलं असं मला वाटतंय. मला if we get the answer is who it is 0. Madhuri, what is the answer limit? थर्ड ची इन्फिनिटी येते. Infinity. Okay, that's right now. That's the good. Right, it's right. That's Abhijit बरोबर. ओके, कुठे गेला मी इथं तो. ओके, चला आपण सॉल्व करूया. सोल्युशन summation un is equal to summation 1/log n raised to n. मी ते दोन स्टेटमेंट लिहित नाही, तुम्ही लिहा ते. as n contain in power, then we use the root test. So we take limit n tends to infinity. un raised to 1/n is limit n tends to infinity 1/log n raised to n whole raised to 1/n
Just cancel out the n. What do you get the answer? 1 upon log n. Okay, limit n tends to infinity. Okay, just you have put the value 1 upon log infinity. Login. So what is the value of log infinity? It's 0. 1 upon 0. 0. So we got that it is infinity. So L equal to infinity is less than or greater than 1. Obviously it is greater than 1. Obviously later greater than 1. So by root test we write down series 1 upon log n raised to n is divergent. Yes, Pragati, Yash, संध्या, पवन, पुढे चुकले कळालं का प्रगती? माधुरी नाही चुकले माधुरी. हा प्रगती, संध्या आणि यश, पवन पुढे चुकले कळालं का? Yes, sir. Yes, sir. And Yes. ओके ओके. हा माधुरी चुकते काहीतरी, कॅल्क्युलेशन चेक करा व्यवस्थित माधुरी. Okay. Not possible actually. Yes, what about that fourth one? Limit un is equal to, sorry, summation un is equal to 1 plus 1 upon n bracket raised to minus n square. So just as n containing the power by root test, we apply the root test. That word is we must write down. मी लिहित नाहीये कारण तुम्ही हुशार आहात मला माहिती आहे म्हणून लिहित नाही. नाहीतर तुम्ही माझ्या पुढे जर शॉर्टकट मारायला गेला तर शॉर्टकट मध्ये मी खूप मोठा हे आधी सांगतो मला, म्हणजे मी इतके शॉर्टकट मारलेत ना आणि त्याचे माझे नुकसान पण मला एवढं झालेलं आहे की मी सांगू शकत नाही. त्यामुळे शॉर्टकट मारू नका. n square raised to 1 upon n. Just we got that n get cancel, limit n tends to infinity. ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी शॉर्टकट मारायची. 1 plus 1 upon n. आता हा एक n आणि हा एक n कॅन्सल झाला, मायनस n. Yes, what is the limit? What is the limit? कोण बोलायचं नाही. What is the limit? Yes, Priyanka, what is the limit? -1. Priyanka, what is the limit? प्रियंका आहात का तुम्ही तिथे आज? yes, sir. What is the limit? तुमचं नाव घेतलं म्हणल्यावर तुम्ही सांगितलं पाहिजे, कारण की काल ह्याच्यावरच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आठवतंय का? Yes, sir. This is a standard result. So use a standard result limit n. 1 upon e हाँ, raised to this is minus standard result. We are use this like this 1 plus 1 upon n raised to n. So since we are use the result 1 plus x by n raised to n is equal to what? E raised to x. This is the limit, na? As n tends to infinity. So what do you get the value? Is 1 upon e. L equal to 1 upon e. कळालं सगळ्यांना लिमिट 1 upon e कसं आलंय? yes, sir. हा, तर दुसरी गोष्ट जर पहा, इथे 1 plus 1 upon n स्क्वेअर असेल तर वरती पण n स्क्वेअर आला पाहिजे, त्यावेळेस पण त्याचं लिमिट e असतं. इथे 1 plus 1 upon n raised to 1/2 असेल तर वरती पण काय असलं पाहिजे? n raised to 1/2, त्यावेळेस त्याचं आन्सर e असतं. आलं लक्षात? दॅट इज सम मॉडिफिकेशन. हॅलो. Yes, sir. Okay. So 1 upon e less than or greater than 1. प्रसाद तू आलाय काय? प्रसाद, Yes, sir. Yes, चुकलाय sir. का आज? हा, आज चुकलाय का? आज शनिवार म्हणल्यावर हनुमानाचा वार म्हणून काहीतरी आज मंदिरात जाऊन पाया बिया पडून आला काय? हा, पुढे 2 दिवस. So 1 upon e is less than or greater than 1? Less than. Than 1. E is a 2, na? 2 point something. 2 point something is Less than, obviously less than 1. Less than 1. 0.8. So by root test, series 1 plus 1 plus 1 upon n raised to minus n square is convergent, na? Is convergent.
झालं सगळ्यांचं, पुढे जायचं का राहिलंय? पुढे जाऊ का राहिलंय तुमचं? चला लास्ट 15 मिनिट्स आर देअर. 10:25 10:26 ला आपलं लेक्चर एंड करावं लागेल. पुढचं लेक्चर कोणाचं आहे? पुढचं लेक्चर कोणाचं आहे? केमिस्ट्री सर. ओके, केमिस्ट्री आहे ना. ओके. चला पटकन. झालं सर. ओके ओके. Then fifth one, 1 plus 1 upon square root of n raised to n raised to n raised to 3 by 2. N raised to 3 by 2. Solution un equal to 1 plus square root of n raised to n raised to 3 by 2. As n present in the power, so use the root test. So we got the limit n tends to infinity. नाही, पवन नाही, चुकते. पवन नाही. By root test. root test. माझ्या मते चुकेल असं, चुकते असं वाटतं बरं काय. येत नाहीये. By root test, un raised to 1 upon n. Check कर calculation पवन. Still बरोबर. हाँ, okay, okay. Now it is right. 1 plus 1 upon root n raised to n raised to 3 by 2 whole raised to n 1 upon n. Now n raised to 3 by 2 into 1 upon n. हा कसा होईल? n raised to 3 by 2 हा n वरती गेला म्हणजे का ना into n raised to -1. सिम्प्लिफिकेशन n raised to 3 by 2 -1 किती झाला? n raised to 1/2. is 1/2. 3 by 2 -1 म्हणजे किती झाला रे? 1/2. n raised to 1 by 2. So you just write down directly limit n tends to infinity 1 plus 1 upon root n raised to 1/2 raised to 1/2 sorry raised to n raised to 1/2 म्हणजेच काय? limit n tends to infinity 1 plus 1 upon root n raised to root n. Yes. What is the limit now? Shilpa, what is the limit? What is the limit? Shilpa? कन्फ्युजन होते. Huh? What is the limit, Shilpa? Shilpa, roll number 3, what is the limit? This is the standard result. We use the standard result. Yes. Limit n tends to infinity 1 plus x by n raised to n is equal to what? E raised to x. हा टर्म आणि हा टर्म सेम आहे. हा टर्म आणि हा टर्म काय? सेम आहे. So you just got the result is E. So E is greater than or less than 1? Greater than 1. So by root test, what is summation of un is डायव्हर्जन. divergent? No, divergent, correct. Divergent. It's divergent. Okay. Now we solve the last example on this topic.
ओके, काम करूया आपण आधी होमवर्क देऊ. तुमचं झालंय का सगळ्यांचं लिहून हे मला सांगा. येस 1 minute. येस Yes, सर sir. ओके ओके, आदित्य राहायला वाटतं. ओके, झालंय सगळ्यांचं. So we see the next and last example of this root test. N raised to n into x raised to n divided by n plus 1 raised to n. As the n power of n containing in the term, so use the root test. We got the root test is n raised to n x raised to n divided by n plus 1 raised to n. By laws of indices, घातांकाचे नियम ह्याच्यावरून काय होणार, हा n आणि हा n कॅन्सल होणार, मल्टिप्लाय फॉर्म मध्ये आहे, n कॉमन घेऊ शकता. So we got the limit n tends to infinity. We got n into x divided by n plus 1. Now we just simplification, because when you put the n equal to infinity, we got the infinity by infinity form. We got the infinity by infinity form. Or we just take the derivative with respect to n. We got that 1 plus derivative of n is 1, 1, 1. We got just the limit of x. We are solved by any way. So just modification, we just common out the n from the numerator, and from the denominator we got that x divided by 1 plus 1 upon n. Now just we put the value of limit. So n tends to infinity, we got that x divided by 1 plus 0, we got the x. So L equal to x. So it depend upon the condition of x, because there is no value of x here. x दिलाय किती, x काय आहे, ग्रेटर दॅन 0 आहे का, लेस दॅन 0 आहे का, इक्वल टू 0 आहे. ओके, तर त्याच्यावरून तुमचा टर्म बदलेल. तर या ठिकाणी पहा, इफ बाय रूट टेस्ट म्हणूया आपण, बाय रूट टेस्ट, by root test, if x equal to, sorry, if x is less than 1, if x is less than 1, x less than 1 म्हणजे काय, l equal to x, हा पण less than 1 असेल, l काय less than 1, less than 1 म्हणजे काय, less than 1 म्हणजे काय, Conversion. convergent, series is convergent. Then second case, if x is greater than 1, strictly greater than 1, so limit x equal to l equal to x greater than 1, so this is equal to what, divergent. And if x equal to 1, l equal to x equal to 1, then test fails. Suppose या ठिकाणी मी जर कंडिशन असं म्हटलं असतं x greater than 0, या ठिकाणी मी कंडिशन लिहिलं असतं x greater than 0, तर किती केस आल्या असत्या रे, किती केस आल्या असत्या, किती केस आल्या असत्या, 2 केस आल्या असत्या. व्हेरी गुड. कुठल्या कुठल्या 2, इक्वल टू आणि ग्रेटर दॅन. very good Ashwini. Is the first case we got that x is greater than 1, divergent and test fail, या 2 आल्या असत्या. ओके, जर दिला असेल तर दिलंच नसेल तर काय, we use our case. Clear everyone? Hello. येस सर Yes, sir. Yes, sir. येस सर Okay, okay, okay. Write down this.
Yes, no problem, Chaitrani. Chaitrani, no problem. Go ahead. Okay. पुढे देऊ? होमवर्क देऊ का? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Now it's right on the next example, 7th one. 1 plus 1 upon n raised to n square. मी लिमिट देत नाही, आन्सर देतो डायव्हर्जंट. 8 1 minus 1 raised to n 2 raised to 3n divided by 3 raised to tn 2n. Answer is less than असेल तर काय असतं, कॉन्व्हर्जंट असतं. इट इज अ कॉन्व्हर्जंट. नाही, येस, लेस दॅन 1 असेल तर आन्सर काय असतं रे? हा, कॉन्व्हर्जंट. Okay, okay. 9th one. 1 by 4 plus 2 by 7 bracket square plus 3 by 10 bracket cube plus पुढची टर्म काय येणार आहे? 3 4 by 13 bracket raised to 4 plus so on. Okay, the answer is convergent. 10th one. 1 by 4 plus 3 by 4 bracket square plus 1 by 4 bracket cube. नाही, काहीतरी चुकते. Just wait. This is a modification, so that's why we cannot write on this one. आपण x एक्झाम्पल कुठलं घेतलं होतं? Okay, write down this example now. 1 plus x by 2 plus x square by 3 square plus x cube by 4 cube plus so on. This is convergent. Oh, sorry. It depend upon the value of x, na. So मी answer देत नाहीये. 11. चेक करा लिमिट काय येते. Then 11 1. Last one. n raised to n square divided by. झालं वाटतं, हे झालं. Okay, up to this. No problem. Charge example. Okay, so this is for your hard work. Okay, do at home. So this is the end of root test. This is the end of root test. Okay, next test we will see that a comparison test. This is the last test of this unit, comparison test, and last topic in that we will see that alternating test. Okay, comparison test is शेवटची आहे. It depend from the comparison test we have solved the one more test, that is alternating series. Okay, जर ऑफलाईन असतं तर अल्टरनेटिंग सिरीजचं 5 मार्काचं एक्झाम्पल फिक्स असतं. आता ऑनलाईन आहे त्याच्यामुळे आपण सांगू शकत नाही. ओके, सो दिस इज द एंड ऑफ आवर रूट टेस्ट. क्लिअर एव्हरीवन? एनी प्रॉब्लेम? रूट टेस्ट सगळ्यांना कळालं? Yes, sir. Yes, sir. Okay, very good. Okay, so we just stop here because 10:27 is there. So sir is waiting for next lecture. Yes, any problem, Sakshi? होमवर्कचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार होता तुम्ही. हा, ओके ओके. मी ग्रुपवर टाकतो. हॅलो.
ओके 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 ओके. जर मला वाटतं ह्याने जर सॉल्व्ह केलं व्हेरिएबल सेपरेट सॉरी कशाने Zero test. रेशो टेस्टने जर सॉल्व्ह केलं तर लिमिट 2 येते वाटतं. लिमिट 2 येते. आय थिंक सो, मला असं वाटतं बरं का. 2 येते लिमिट. रेशो टेस्टने सॉल्व्ह केलं लिमिट 2 येते आणि 2 इज ग्रेटर दॅन 1 आणि 0 टेस्टने केलं तर आन्सर 0 येते. हॅलो. येस हा वाटलं एकच मिनिट थांबा. आन्सरची nth टर्म सांगा. nth टर्म सांगा. इवन इक्वल टू सांगा. n divided by 1 plus 2 raised to n. Okay. So we just got that ratio un upon un plus 1. Try to understand my calculation. 1 plus 2 raised to n plus 1 divided by n plus 1. Now just combine this n plus 1. 1 plus 2 raised to n into 2 divided by 1 plus 2 raised to n. So from the denominator, we can take common out n and get cancelled with numerator. We got that 1 plus 1 upon n. From here, 2 raised to n common, 2 raised to n common from numerator and denominator. We got that answer is 1 upon 2 raised to n plus 2 plus 2. There is 1 upon 2 raised to n plus 1. Now just we put the limit n tends to infinity. We got that 1 plus 1 upon infinity is 0. 1 upon 2 raised to infinity plus 2 divided by 1 upon 2 raised to infinity plus 1. So 2 raised to infinity. 2 raised to infinity. Infinity. Infinity, na? 2 raised to infinity. Actually, 2 square, 2 cube, 2 raised to 4, 2 raised to 5. It is infinite term. So it is infinity. Means we got the term is into 1 upon infinity is 0. Sorry, 1 upon infinity is 0 plus 2 divided by 0 plus 1. So what is L? L equal to 2, which is greater than 1. So by ratio test, it is a convergent. Am I right? Hello. Alak Yes, लक्षात. sir. Yes, सगळ्यांना sir. कळलं? पवन? सर मी 0 टेस्ट वापरून नो सोडवले. प्रॉब्लेम. म्हणलं मी तुम्हाला नो प्रॉब्लेम. ते तुम्ही कुठली पण टेस्ट वापरू शकता. नो प्रॉब्लेम. ओके. हॅलो साक्षी. Yes, पण sir. तुला वेगळं येणार ना मग हा लिमिट वेगळं येणार ना झिरो टेस्ट नाही. तुम्ही आणखीन पण कन्फ्युज करतायत. लिमिट आपण टेस्ट नुसार लिमिट बदललंय. मी तर रेशिओ टेस्ट यूज केलं, त्याने ते 0 टेस्ट वापरली. बरोबर आहे का? उद्या मी इथं n रूट टेस्ट वापरले, त्याचं आन्सर वेगळं येऊ शकतं. लक्षात. सिरीज कॉन्व्हर्जंटच पहा. we solve by using either which one, ratio test. We solve by using either root test. We solve by using either any another test. Your answer is always convergent. कुठल्याही टेस्टने आलं तर आन्सर कॉन्व्हर्जंट यायला पाहिजे. आलं लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Okay. So we stop here. Thank you for connecting. Thank you very much. Okay. So we just stop here.